रोठा येथे पुलाच्या बांधकामाच्या मागणीसाठी ग्रामस्थांचे पुलावरच ठिय्या आंदोलन। आमदार राजेश बकाणे येताच पुलाचं काम सुरू। मागील अनेक दिवसांपासून रोठा नागठाणा मार्गावरील पुलाचं काम रखडलं होतं। पुलाचे काम लवकर व्हावे या मागणीसाठी शेतकरी व ग्रामस्थांनी पुलावर एकत्र एक ठिय्या आंदोलन केले। आंदोलनस्थळी आमदार राजेश बकाणे यांनी येऊन शेतकरी व ग्रामस्थांशी चर्चा केली व त्यांच्या अडचणी समजून घेतल्या। पूल नसल्याने शेतकरी व ग्रामस्थांना येणे जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली होती। शेतीची कामे रखडली होती। आमदार राजेश बकाणे यांनी ग्रामस्थांच्या मागणीची त्वरित दखल घेत सदर पुलाचं काम लवकरात लवकर पूर्ण करावे व तोपर्यंत आजच पर्यायी पुलाची व्यवस्था करण्याच्या सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या व त्याच वेळेस पर्यायी मार्गाच्या कामाला सुरुवात करण्यात आली। यामुळे शेतकरी व ग्रामस्थांना तात्पुरता दिलासा मिळाला असून शेतकरी ग्रामस्थांनी आमदार राजेश बकाणे यांचे आभार मानले। लवकर पक्क्या पुलाचं काम पूर्ण होईल असा विश्वास आमदार राजेश बकाणे यांनी व्यक्त केला आहे। PMGSY साठी या पुलासाठी PMGSY मधून 1,90,00,000 रुपये देण्यात आले। 12 महिन्यापूर्वी या पुलाचा वर्क ऑर्डर झाला आणि वर्क ऑर्डर होऊन 8 महिने झाले तरी तिसरा स्लॅब या पुलाचा पडलेला नाही। दोनदा डायव्हर्शन वाहून गेले। तिसऱ्यांदा डायव्हर्शन बनवण्याच्या संदर्भामध्ये लोकांनी विनंत्या केल्या असताना सुद्धा या ठिकाणी इंजिनियरनी त्यांचं ऐकलं नाही, ठेकेदारानेही ऐकलं नाही। त्यामुळे रोठा येथील माझ्या गावकरी बंधूंना या ठिकाणी उपोषणाला बसावं लागलं आणि मला सकाळी फोन आला। त्यांना सांगितलं की मी येतो, अधिकाऱ्यांना बोलावतो, ठेकेदारांना बोलावतो आणि या ठिकाणी अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना बोलावून या ठिकाणी सूचना करण्यात आल्या आणि तंबीसुद्धा देण्यात आली की हे काम जर ताबडतोब चालू केलं नाही तर या ठिकाणी निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल। त्यामुळे या ठिकाणी ताबडतोब हे काम चालू करण्यात आलं आहे।